हॅलो गायज. तर आता मी कुठे चालले तुम्हाला समजलंच असेल आणि लास्ट पण व्हिडिओ बघत राहा, तुम्हालासुद्धा खूप मजा येणार आहे व्हिडिओ बघताना. चला बघूया. हॅलो गायज, वेलकम बॅक टू समीक्षाज डेली ब्लॉग चॅनल. आणि आज मी कुठे चालले तुम्ही गेस करा. तर मी हे तुम्हाला आत्ता नाही सांगणार मी कुठे चालली आहे. तर जसं मी जाणार तसं तुम्हाला सहज मी कुठे चालली आहे. तर आज आम्ही माझी मामी, ध्रुव, मी आणि मम्मी आणि ड्रेस आता हा वेअर केला आहे. तुम्ही हा ड्रेस वेअर नाही करणार आहे. तुम्ही कुठला ड्रेस वेअर करणार मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तो ड्रेस कसा वाटतो तेही कमेंटमध्ये मला सांगा नक्की. बट हा मी सकाळी वेअर केला होता हा ड्रेस. बाय द वे तुम्हाला कसा आहे, आवडला का कमेंटमध्ये सांगा. चला आता आपण वेदरही खूप मस्त वाटतंय, तुम्हाला दिसू शकतो इथे वेदर. काही समजत नाही. चला आपण बघूया कुठले कपडे वेअर करणार आहे मी. बाय द वे कपडे तर खूप सारे आहे, तुम्हाला इथं दिसत असतील खूप कपड्यांचा पसारा. तर आपण एक चॉईस करूया. तुम्हाला दाखवतो मी कुठले वेअर करणार आहेत कपडे. हॅलो गायज, इथं माझं लुक तुम्ही बघू शकता. किती प्रिटी दिसते मी. बघा हा पूर्ण लुक आहे माझा. कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा का. आणि बाय द वे बिंदी लावू का नको तेही सांगा. कशी दिसते बाय द वे बिंदी. आणि मी आता डाळ बनवते आहे. डाळची रेसिपी मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नाही दाखवणार आहे, बिकॉज आपल्याला ब्लॉग खूप मोठा होईल. जर तुम्हाला डाळची ब्लॉग पाहिजे असेल सेपरेटली रेसिपी, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी नक्की रेसिपी घेऊन येईन. ही बघा आमची ध्रुव मम्मा. ध्रुव मम्मा बघा, ध्रुव मम्मा. ध्रुव मम्मा आवाज दे, आवाज दे, आवाज. ध्रुव मम्मा. ही आमची मामाचे पोरगा आहे माझा. खूप क्यूटी आहे. आता 8 महिन्याचा आहे माझी ध्रुव. 8 महिन्याचे आहे. क्यूटी ध्रुव. इथं बघ, इथं बघ. इथं बघ कोण आहे, कोण आहे बाबा आमची क्यूटी. ह्याचं नाव आहे ध्रुव, पण ह्याला मी बोलते लाते नाही ध्रुव मम्मा. खूप नवटंकी माझी पिकू. माझी नवटंकी पिकू आहे. माझी केशू करतो नवटंकी पिकू माझी. ही ध्रुव आणि त्याची आत्तू बघा कशी करते बघा. ध्रुव मम्मा, अय ध्रुव मम्मा. आय बघा काय हा ध्रुव मम्मा बघा पॅन्ट घालतोय. ध्रुव मम्मा आवाज दे, आवाज दे, आवाज दे, आवाज दे. जत्रेला जाणार आहे आम्ही. इथे थोडी मी जरा फॅशन करून दाखवत होती. माझं पूर्ण लुक कसं तुम्हाला वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे जरा मी रील्स थोडे शूट केले, फोटोज काढले. ते तुम्हाला इंस्टाग्रामच्या पेजवर माझे नक्की दिसेल. आणि तुम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करा. मी आणि माझे शूज खूप इरिटेट आहे. मला शूज घालायला एक माणूस लागतो, तुम्हाला दाखवते मी. माझे शूजचे लेसच बांधता येत नाही. त्या हसण्यासारखी गोष्ट नाही आहे, कॉमन गोष्ट. अरे शूजचे लेस बांधता नाही ते पण मला बांधावे लागणार आहेत. कोण बांधणार. सी माझे शूज लेस असे 4 वेळा निघतात. हे आमची रिक्षासुद्धा आली होती, त्यामुळे आता आम्ही रिक्षात बसलो आणि ऑलमोस्ट पोचलो. म्हणजे ही जत्रा जे कर्जतमध्ये राहतात त्यांना माहिती असेल ही जत्रा दहिवलीमध्ये भेटते. आणि इथे बघा तुम्हाला दिसत असेल आकाश पाळणासुद्धा इथून लांबून दिसतो आहे. त्यानंतर आता आम्ही ऑलमोस्ट पोचायला आलो. आणि तुम्हाला एक दाखवायचा स्पॉट, तो म्हणजे हा विठ्ठलाची मूर्तीचा. इथे फोटोशूटसाठी खूप बेस्ट आहे. जे कर्जतकर आहे त्यांनासुद्धा माहीत असेल हे. तर त्यानंतर आम्ही निघालो. तर आम्ही पुढे चालता पुलावरून, इथे पुलावरून दिसत होतं का ते आकाश पाळणा वगैरे तिथले सगळे. मग इथे आम्ही एंट्रन्सला पोचलो. एंट्रन्सला पोचून हे बॅनर होतं. त्यानंतर खूप गर्दी होती. खूप इथे तुम्हाला दिसत नसेल गर्दी, पण आतमध्ये ना एवढी गर्दी होती ना, प्रचंड गर्दी होती. इथे आम्ही चालत पुढे गेलो. आता इथे तुम्हाला स्टार्टिंगपासूनच तुम्हाला वेगवेगळे टाईप्सचे स्टॉल्स दिसतील, जसे की फूड स्टॉल, बरेचसे फालुदा स्टॉल्स, परत ॲक्सेसरी स्टॉल्स दिसतील. परत तुम्हाला खूप सारे कपड्यांचे स्टॉल्स दिसतील. इथे कपडे बघा, कुर्तीज लावली होती 350. त्याचे कलर पॅटर्न सगळे युनिक होते. तुम्हाला आवडले असतील तर बघा. मला तर नाही घेतले, पण
मला आवडले, छान होते ते. आम्ही पुढे चालता चालता इथे ना आंब्यांचं ते बोलतात ना, कैरीचं ते आपलं काय बोलतात कैरी वगैरे ते आपण लहानपणी खातो ते होतं. इथे लहान पोरांचं ते भवरे होते. मग त्यानंतर आम्ही बाबूला ना ते काळं दोरं घेतलं, म्हणजे जे नजर न लागायला घालतात ना छोट्या बाळांना, ते घेतलं. ते आमचं ध्रुव बघा कसं बघतोय. तो खूप खुश होता. तो म्हणजे काही पोरं रडतात म्हणजे एवढं क्राऊड बघून, बट तो नाही रडला. आणि इथे खूप सारे ज्वेलरीचे कलेक्शन्स होते, अफोर्डेबल रेंजमध्ये होते, डेली यूज बेसिसवर तुम्ही वेअर करू शकता. इयरिंगसुद्धा होते आणि खूप गर्दी होती. आणि मी तुम्हाला एक मी तुम्हाला सांगेल का, तुम्ही जर फॅमिलीसोबत येत असाल, तुमच्याकडे पर्स वगैरे काही असेल, तर बी सेफ का, तर तुम्ही एवढ्या प्रचंड गर्दीमध्ये येता, इथे चोरी होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे बी सेफ. आणि ते युनिक कलेक्शन्स होतं ज्वेलरीचं, म्हणजे आपण नऊवारी साडीज, नॉर्मल साडीजवर घालू शकतो. आणि इथे खूप सारे बबल्स होते, ते आपण लहानपणी फुगवतो नाही का बबल्स, ते वाले होते. परत खूप सारे क्राउन्स, इथे मिठाईचं शॉप होतं. हे मिठाईचं शॉप दहिवलीमध्ये ऑलरेडी आहे. तर त्यानंतर खूप तुम्हाला दिसत असेल खूप गर्दी, तिथे आकाश पाळणा दिसतो आहे. मग आम्ही इथे एका स्टोअरमध्ये थांबलो, तिथे बाबूला डमरू घ्यायचा होता. तो डमरू आम्ही घेतला. मग तो डमरू घेता घेता भैयासोबत थोडं आपण भावताल करत होतो का किती पर्यंत घ्यायचं आहे असं तसं. तर मग फायनल तो डमरू घेतला आणि इथे मी बघा कशी मस्त मस्त दिसती आहे. त्यानंतर इथे दिशा सगळेजण होते. त्यानंतर आम्ही इथे फोटोशूट केला. त्या दादाला बोललो आम्हाला ते जरा दे, फोटो काढायचा आहे आमच्या बेबीचा. आणि आम्ही सगळ्यांनी फोटो काढले. मग ते पोंगा वगैरे त्याच्यासोबत फोटो काढले. इथे ध्रुव घालतच नव्हतं, त्याला आवडतच नाही असं काही. मग ते मामी घालत होते तर घातलंच नाही त्यांनी. मग सगळ्यांनी एकदा वेअर केलं, मी वेअर केलं, दिशाने वेअर केलं, सगळ्यांनी वेअर केलं आणि फोटोशूट केलं. कधीतरी असं युनिक पाहिजे ना. आणि इथे ते पॉमवाला तेही वाजवलं. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. इथे ध्रुव परत इथे खूप सारे कलेक्शन्स होते पॅनोसचे. परत इथे आम्ही टेडीच्या ह्याच्यात गेलो. व्हरायटीज ऑफ टेडीज होते इथे. आणि त्यामध्ये मला एक पेंग्विन घ्यायचा होता. आणि मला पेंग्विन प्रचंड आवडतं. हे का आवडतं मी ते तुम्हाला नंतर सांगेल कधीतरी सेपरेटली. आणि ते डॉगीसोबत बाबूचा फोटो काढला. मी पेंग्विन घेतला हा ब्राऊनवाला. आणि त्यानंतर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्यावर ते एक पोरगी होती आणि बाबू तिच्याकडे सारखा कंटिन्यूस बघत होता. छोटी पोरगी होती. त्यानंतर आम्ही इथे टॉय ट्रेनमध्ये बसायचं ठरवलं. आणि मम्मीने बघ ध्रुवला कसं पकडल्यावरती खांद्यावरती. त्याच्यानंतर आम्ही टॉय ट्रेनमध्ये बाबूला घेऊन बसणार होतो त्याच्यात. तर तो खूप छोटा आहे ना, तर त्या पिकॉकवाल्या त्या ट्रेनमध्ये तर नाही बसू शकत. त्यामुळे आम्ही ते छोट्या पोरांच्या टॉय ट्रेनमध्ये बसलो फक्त. आणि मला तर भीती वाटते एवढ्या मोठ्या पाळण्यामध्ये वगैरे बसायला. त्यामुळे मी अवॉइडच करते जास्त. होण्यापेक्षा आपण बसावंच नाही, त्यापेक्षा ह्याच्यात मी बसतच नाही. त्याच्यामध्ये आम्ही टॉय ट्रेनमध्ये बसायला गेलो. तिथे तिकीट काउंटरवर तिकीट घेतली आणि माझे थोडे फोटोशूट्स चालू होते मम्मीचे, बाबूचे. बाबू नुसता काढतो, बाबू खूप मस्ती करत होता. मग बाबूसोबत आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसल्यावर ट्रेन चालू झाली ना, जसं तो एवढा खुश झाला ना, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तो खूप खुश झाला व टाटा वगैरे करत होता. फुल असं ते काय होतं हॅपीनेस त्याचं एवढं दिसत होतं ना, तुम्ही बघू शकता. आणि मी त्याला घेऊन बसलेली दिसत असेल तुम्हाला. आधी थोडा नर्वस झाला, बट नंतर तो टाटा वगैरे करतो. तुम्हाला जण टाटा करतो बघा ध्रुव आमच्या. त्यानंतर आम्ही त्यातून उतरल्यानंतर आम्ही थोडं की आता बोललो खायला काहीतरी घ्यायला पाहिजे. तर आम्ही थोडं फिरत होतो. शॉपिंग वगैरे केली. आम्हाला शॉपिंग वगैरे करायची होती, तर आम्ही त्यावरच्या साईडला गेलो. इथे खूप सारे व्हरायटीज होते, जसं का मिठाईचं दुकान, लहान पोरांचे टॉयज, आपण बोलतो ना भांडी छोट्या पोरांची, ती माझ्याकडे खूप होती लहानपणी. आणि खूप छोटे क्यूट्सचे मग असतो, फ्रीज छोटे खूप मस्त वाटतं ते. इथे सगळे ते असे लावलेले होते, टेडीज होते. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि तुम्हाला गर्दी दिसत असेल, खूप गर्दी होती. बिकॉज आता सॅटर्डे संडे आहे म्हणून तर खूप गर्दी. तर फर्स्ट 2-3 डेज जेवढी गर्दी नव्हती, बट आता खूप गर्दी होती. बघा तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला दिसत असेल. आणि लोक कशी बघतात ते ही दिसत असेल तुम्हाला. आणि त्यानंतर आम्ही पुढे चालत गेलो.
इकडे खूप सारे भांडी-कुंडीज वगैरे, हे बबल्स बघा किती मस्त दिसतात आहेत. इथे सगळं देवीचं सामान होतं बिकॉज दहिवलीमध्ये एक मोठं मंदिर आहे देवीचं. मग इथे देवीचं सगळं सामानसुद्धा भेटतं. मग इथे आम्ही जलेबीचा खूप मस्त सुगंध येत होता. असं खुसखुशीत अशी जलेबी होती. आम्ही जलेबीसुद्धा घेतली. त्यानंतर काहीतरी खायचं ठरवलं तर जास्त आम्ही बाहेरचं खात नाही. त्यामुळे आम्ही फक्त मी शेवपुरी खाली, बाकीच्यांनी पाणीपुरी खाली. मग आम्ही इथंच ब्लॉग माझा एंड करते. सो इन नेक्स्ट ब्लॉग कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा.